मौजूदा कोरोना के संगीन हालात में हर एक को अपनी जान की पड़ी है। ऐसे में कुछ लोग ऐसे भी हैं जो अपनी जान को जोखम में डालकर अपने फराइज को अंजाम दे रहे हैं। इनमें से ही एक डॉक्टर मसरत आलम सिद्दीकी भी है, जो फिलहाल नांदेड़ के सरकारी अस्पताल में मैनेजर की हैसियत से खिदमत अंजाम दे रही है। डॉक्टर मसरत आलम सिद्दीकी का ताल्लुक नांदेड़ शहर के पीर बुरहान नगर से है। हाल ही में कोविड की वजह से उनके वालिद मसूद आलम सिद्दीकी और 3 चचाओं का इंतकाल हो चुका है। एक के बाद एक कई सदमे झेलने के बाद भी वो अपनी महाज पर डटी हुई है। उनका कहना है कि कोरोना की वजह से हालात काफी संगीन हो गए हैं। अस्पतालों में लोग जिंदगी और मौत की लड़ाई लड़ रहे हैं। ऐसे में अपने फराइज से पीछे हटना किसी भी तरह मुनासिब नहीं है, इसलिए जब तक जान में जान है अपने फराइज को अंजाम देना है। डॉक्टर मसरत आलम सिद्दीकी का सारा दिन सरकारी अस्पताल के मरीजों के इलाज में सर्फ होता है। मैनेजर की हैसियत से भले ही उनकी तकर्रुरी की गई थी, लेकिन मौजूदा संगीन हालात में उन्हें दोहरी जिम्मेदारी अदा करनी पड़ रही है। उनके बुलंद अज़ाइम की जितनी तारीफ की जाए कम है। उनका कहना है कि वालिदैन की तरबियत का ही नतीजा है कि वो आज इन संगीन हालात में भी अपने फराइज की अदायगी में डटी हुई है। सगळ्या सेवा आहे बरं, खरं सांगायची तुम्हाला तुम्ही आहे म्हणून आम्ही दवाखान्याची सोय सुविधा चांगली आहे, सगळी छान आहे बरं। 2 वेळेस जेवण भेटते, नाही जेवण आहे सगळं आनंद आहे बघा। काही त्रास नाही आहे ना? नाही काही त्रास नाही। काही त्रास नाही आहे ना? दवाखान्यात आले ना 2 दिवस देतात औषध सिद्दीकी मसरत आहे आणि मी SGS सिव्हिल हॉस्पिटल येथे हॉस्पिटल मॅनेजर म्हणून कार्यरत आहे। मला कोरोना वॉरियर म्हणून असं म्हणायचं आहे की आमच्या घरी जे लोक हे झाले, माझे वडील, माझे 3 काका आणि हे 4 जण आमचे टोटल घरचे ते एक्सपायर झालेले आहे। कोरोना पॉझिटिव्ह होते ते लोक, आणि माझी मम्मी, माझा मोठा भाऊ, माझी भाभी हे लोक पॉझिटिव्ह होते। त्यांचा उपचार झाला, ते लोक सध्या तरी स्वस्थ आहे। घरचं इतकं मोठं हे असताना सुद्धा माझ्या घरच्यांनी मला खूप सपोर्ट केलं, माझा ऑफिशियल टीमनी मला खूप सपोर्ट केला, आणि घरचे अशी परिस्थिती आहे म्हणून मी खचून गेले नाही। मी या परिस्थितीवर मात देऊन सुद्धा हॉस्पिटल जॉईन केलं, ड्युटी पुन्हा जॉईन केली, आणि माझी टीमनी मला खूप सपोर्ट केलं आहे। घरचं दुःख आहे ते बाजूला ठेवून रुग्णसेवा देणे हे प्रथम कर्तव्य असं आमच्या घरच्यांनी सुद्धा सांगितलं होतं, आणि माझ्या पप्पांनी सुद्धा सांगितलं होतं की रुग्णसेवा दे बेटा। आणि माझ्या पप्पांची ट्रीटमेंट उपचारसुद्धा जी आहे आमच्या DCHमध्येच होतं, सिव्हिल हॉस्पिटललाच होतं, आणि मला खूप अभिमान आहे त्या गोष्टीचा की मी इतकंच असूनसुद्धा मी रुग्णसेवा देत आहे। परिस्थितीवर मात देऊनसुद्धा इथे काम करते आहे। माझे टीम नीलकंठ भोसीकर सर, शिरसीकर सर, अन्सारी सर आणि सुमित सर हे माझे हायर अथॉरिटी आहे। त्यांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे, मला खूप धीर दिला आहे की इतकी विकट परिस्थितीमध्ये स्वतःला सांभाळून आणि पुन्हा ड्युटीवर जॉईन करून घेतलं आहे त्यांनी। तर मी या सर्वांची आभारी आहे, आणि मला खूप धीर दिलेला आहे आणि खूप प्रोत्साहन दिलं आहे की मला हे मी घरचंही करून ड्युटीवर येणे, इकडच्या रुग्णांची सेवा देणे, ह्याच्यामुळे हे माझे प्रेरणास्थान आहे हे सर्वजण।